विरोधी पक्षच होईल का नाही याबाबत शंका आहे. तर कायदा नेमका काय सांगतोय, असंच खरंच विरोधी पक्ष नेतेपद अशा कमी संख्येमध्ये पक्षाला दिलं जाऊ शकतं? कसं आहे, आपण ही जी संसदीय लोकशाही आपल्याकडे घेतली आहे, म्हणजे केंद्रात पण संसदीय लोकशाही आहे आणि राज्यात जरी संसद नसेल तरी संसदीय लोकशाहीच आहे. ही वेस्टमिनिस्टर मॉडेलवरनं इंग्लंडमधनं घेतली आहे, जिथे द्विपक्ष पद्धत आहे. एक रुलिंग पार्टी असते, एक ऑपोजिशन पार्टी असते. त्यामुळे यांना 55% मिळाले तर यांना 45% मिळतात. त्यामुळे ऑपोजिशन लीडर असतोच. आपल्याकडे मल्टी पार्टी सिस्टीम असल्यामुळे खूपदा असं होतं की छोटे छोटे पक्ष निर्माण होतात आणि मग ते 1 पर्यंत पोहोचू शकत नाहीत संख्येच्या, आणि त्यांना ऑपोजिशनच्या लीडरचं पद मिळू शकत नाही. हे आत्तापर्यंत राहुल गांधींच्या बाबतीत गेल्यावेळी झालं होतं, पण आता ते 100वर जवळजवळ पोचल्यामुळे ते आता आहेत. प्रथमच आता असं महाराष्ट्रात होणार आहे माझ्या कल्पनेने. याच्या आधी पण झालेलं आहे, परंतु आत्ता या क्षणाला हा निकाल खूप वैशिष्ट्यपूर्ण लागलाय, म्हणजे अनएक्सपेक्टेड लागलाय. म्हणजे जे राजकीय पक्ष मुख्यमंत्री पदाचं कोण ठरवायचा प्रयत्न करत होते, त्यांना ऑपोजिशन लीडरचं पण आता ठरवता येत नाही, इतके ते उलटे पालटे निकाल लागलेले आहेत. त्यांना आता 288 पैकी 29 जागा पाहिजेत थोडक्यात. त्या कुठल्याच पक्षाला नाही आहेत. शरद पवारांच्या पक्षाला नाही आहेत, काँग्रेसला नाही आहेत किंवा उद्धव ठाकरेंनाही नाही आहेत. त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेतापद मिळणार नाही. पण आता इथे तुम्हाला सांगतो की विरोधी पक्ष हा आत्मा आहे लोकशाहीचा, म्हणजे संसदीय लोकशाहीचा. आणि त्यामुळे जरी त्यांचा 10% होत नसतील तरी सुद्धा स्पीकरच्या आणि विधानसभेच्या हातात आहे की त्यांना तसा पद देता येतं. आता हा उदारपणावर अवलंबून राहील रुलिंग पार्टीच्या. म्हणजे भाजप आणखी शिंदे आणि अजित पवार ठरवू शकतील की यांना पद द्यायचं का नाही. पण तो लोकशाहीचा आत्मा आहे, तसं त्यांनी केलं तर तो खूप मोठं मन दाखवल्यासारखं होईल. विरोधी पक्ष नेता नसेल तर मग काय चित्र असू शकतं विधानसभेमध्ये? आपण पाहिलं की त्यावेळेस अधिवेशन चालतात. नाही, काय असतं, विरोधी पक्ष नेत्याला खूप अधिकार असतात, त्याला मिनिस्टरची सारखे अनेक अधिकार असतात. आता तिथे तो जर का नसेल तर त्यांचं कार्यक्षमता कमी होते. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलाही कायदा जेव्हा करायचा असतो, आता हे कमिटी सिस्टीम्स असतात, त्याच्यामध्ये पुन्हा विरोधी पक्ष नेत्याला घेतलं जातं. ते सगळंच म्हणजे जो लोकशाहीचा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे त्याच्यापासून आपण दूर जातो याच्यामध्ये. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्ष नेता नसेल तर सत्ताधाऱ्यांकडून अधिकारांचा गैरवापर करण्याची शक्यता नाही. ते मी राजकारणाचे नका मला प्रश्न विचारू. समजा पक्ष कुठल्या दुसऱ्या पक्षामध्ये डिझॉल्व्ह झाला आणि त्यांची आमदारांची संख्या वाढवली तर विरोधी पक्षाचे अकाउंट होऊ शकतं का? आता एक लक्षात घ्या, ही 2 पक्ष एकत्र येऊ शकतात. आपल्या अँटी डिफेक्शन लॉ जो आहे 52व्या घटना दुरुस्तीने 1985 साली केलेला, त्याच्यामध्ये 2 पक्ष जर का एकत्र आले आणि त्यांनी नवीन पक्ष तयार केला तर त्यांना पुन्हा इलेक्शन कमिशनकडनं रेकग्निशन घ्यावी लागेल. पण ती जर का मिळाली आणि त्यांची संख्या जर का पोहोचली तिथे तर त्यांचा नेता हा विरोधी पक्ष नेता निश्चितच होऊ शकतो, काही शंका नाही त्याच्यात. जो महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहे जो राज ठाकरेंचा, त्या पक्षाला सर 3 आमदार निवडून येणे किंवा मतांची टक्केवारी जी आहे ते 8% असणे गरजेचं होतं, तसं होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात जाऊ शकते किंवा रद्द होऊ शकते? काय असतं, इलेक्शन जे पॉलिटिकल पार्टीज आहे त्याचं रेकग्निशन जे आहे ते इलेक्शन कमिशनच्या हातात असतं आणि त्याला रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी म्हणतात. त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनकडे तुमची घटना, त्याच्यात अनेक तरतुदी लागतात, सगळं सबमिट करायचं. त्यांना ते मान्य झालं तर ते तुम्हाला मान्यता देतात आणि देन यू बिकम अ रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी. त्याच्यामध्ये नॅशनल पार्टीज असतात आणि स्टेट पार्टीज असतात. तर त्याचे अनेक नियम आहेत. तुम्ही आत्ता म्हणालात तसं की 6% मतदान पाहिजे किंवा 3 लोक निवडून यायला पाहिजेत वगैरे वगैरे. त्या जर का नियमात बसलं नाही तर त्या पक्षाचं रेकग्निशन, म्हणजे स्टेट पार्टी म्हणून रेकग्निशन जाईल किंवा नॅशनल पार्टी म्हणून रेकग्निशन जातं. तर ते तुम्ही आता चेक करा मनसेचं. मान्यता जर गेली तर पुढे काय प्रक्रिया असते? नाही, काहीच नसते प्रक्रिया. ती साधा पक्ष म्हणून राहील, तर रेकग्नाइज स्टेट पार्टी म्हणून राहणार नाही. पुन्हा मान्यता मिळण्यासाठी पुन्हा निवडणुकीला सामोरे अगदी निश्चित स्वरूपात त्या अटी पूर्ण झाल्या की तुम्ही स्टेट पॉलिटिकल पार्टी होता किंवा नॅशनल पॉलिटिकल पार्टी होता. आता उदाहरणार्थ काँग्रेस किंवा बीजेपी हे नॅशनल पार्टीज आहेत. तशा मला वाटतं 50-60 स्टेट पार्टीज आहेत. म्हणजे तुम्हाला युट्यूब याच्यावर गुगलवर सहज मिळेल. 50-60 आहेत.
त्यात आता मनसे जर का ते पूर्तता करत नसेल अटींची तर ते राहणार नाही, पण ती रेकॉग्नाइज पार्टी राहील, पण स्टेट रेकॉग्नाइज पार्टी नाही राहणार. चिन्हावर काय परिणाम होऊ शकतो? चिन्ह स्टेट पार्टीला आणि नॅशनल पार्टीला रिझर्व्ड चिन्ह असतं, तर ते चिन्ह जर का दिलेलं असेल ऑलरेडी तर ते राहील, परंतु दुसऱ्या पक्षाला ते नाही चिन्ह घेता येणार. आत्ताची पोझिशन तशी आहे. म्हणजे आगामी निवडणुकीमध्ये मनसेला त्यांचं चिन्ह वापरता येऊ शकतं. हो, इंजिन चालू शकतं.